असणारा वर्तुळ आहे त्या ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये पी क्यू आर एस हा चौरस आहे रेखांकित केला अंतर्लिखित केलेला आहे। त्या वर्तुळाचे त्रिज्या 21 सेमी आहे। तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला विचारले। आपण समजा ही आकृती वहीत काढली, याची आकृती वहीत काढली आणि तो चौरस कापून काढला, तो बाहेर काढला, तर आकृती तुमच्या वहीत कशी राहणार आहे? फक्त रेखांकित भाग राहणार आहे। आहे अशी आकृती वहीत काढल्या आणि हा भाग कापून काढला असा तर काय होणार आहे? आकृती रेखांकित भाग। म्हणजे तुम्ही रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसं काढलं असा? वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं तुम्ही चौरसाचे क्षेत्रफळ वजा करणार आहे। चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरस कापून काढणार आहे, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ वजा करणार आहे। वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र पाय r वर्ग, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग वजा चौरसाचे क्षेत्रफळाला खास सूत्र आहे, पुन्हा सांगितलं कर्ण वर्ग भागिले 2 सूत्रच आहे। आता या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या 21 दिल्या, म्हणजे हा भाग 21 आहे वर्तुळाच्या त्रिज्येचा, हा 21 म्हणजे 21 आणि 21 42 हा कर्ण झाला चौरसाचा। झाला का या चौरसाचा कर्ण 42? त्यामुळे पाय r वर्ग पाय 22/7 r वर्ग त्रिज्या दिल्या 21, 21 गुणिले 21 वजा कर्ण किती आहे? 42, 42 गुणिले 42 भागिले 2, हा 2 ना 42 ला भागिले 21 आलं। हे बघा 7 × 7 त्रिक 21 3 आलं, 22 त्रिक 66 ला 21 गुणले 21 * 126, 126 ला 6 चे 12, 21 ला 126 आणि 12, 126 आणि 12 138 म्हणजे 1386 इथं आलं। 22 3 आणि 21 चा गुणाकार 1386 वजा इथं बघा त्या 2 न त्या 42 ला 21 आले का? 21 गुणिले 2 गुणाकार राहिला आहे 21 दुनी 42 ला 2 हातचे आले 4, 21 चोक 84, 84 हातचे किती आले? 4, 84 4 88। तुम्हाला या 1386 मधनं 882 वजा करावा लागेल। 6 मधनं 2 गेले 4, 8 गेले 0 आणि 13 मधून 8 गेले 5 उरले 504 हे त्याचं क्षेत्रफळ आहे। अचूक असं सर्वांना समजलं कसं काढलं ते?